नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नांदेड जालन्याचे शासकीय अनुदानातील ट्रॅक्टर सांगलीत विक्रीचा उद्योग. यासाठी चौकशीची मागणी. शासकीय योजनांचा आणि गरीब लाभार्थ्यांसाठी असलेल्या निधीचा गैरवापर कसा केला जातो याचा एक धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यामध्ये उघडकीस आला आहे. नांदेड आणि जालना जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90% अनुदान तत्वावर देण्यात आलेले ट्रॅक्टर बेकायदेशीररित्या सांगलीत आणून विकण्याचा आणि भाड्याने देण्याचा मोठा घोटाळा समोर आला आहे. स्वाभिमानी स्वराज्य सेनेने हा प्रकार चव्हाट्यावर आणला असून सांगलीच्या मिरज तालुक्यातील एरंडोली येथे तब्बल 11 शासकीय ट्रॅक्टर संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार समाज कल्याण विभागाच्या योजनेतून अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना आणि महिला बचत गटांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार 90% अनुदान देऊन ट्रॅक्टर पुरवते. मात्र काही दलाल आणि एजंटांनी लाभार्थ्यांना हाताशी धरून हे ट्रॅक्टर थेट सांगली जिल्ह्यात आणले. स्वाभिमानी स्वराज्य सेनेने मिरज तालुक्यातील एरंडोली येथे छापा टाकून एका एजंटकडून 11 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. तसेच यापूर्वीच अशा प्रकारे तब्बल 14 ट्रॅक्टरांची बेकायदेशीरपणे विक्री करण्यात आल्याचा थेट आरोप संघटनेकडून करण्यात आला. नियमानुसार शासकीय अनुदानावर मिळालेले ट्रॅक्टर किंवा कोणतीही वस्तू इतर कोणालाही विकणे किंवा भाडेतत्वावर देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. मात्र सरकारी नियमानुसार अनुदानित वाहनांचा असा व्यावसायिक वापर करणे किंवा ते दुसऱ्या जिल्ह्यात हस्तांतरित करणे पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने पोलीस आणि समाज कल्याण विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे शासकीय योजना लाटणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहेत.